कॅमेरामॅन गुणाजी पाटील आपण पण द्या कॅप सुंदर. सुधाबाई आपण द्या आपलं आवडेल ते द्या. एमडी दादा आपण या लवकर. आपल्या शुभ हस्ते सुद्धा काही बक्षीस द्या जयेशला. तुम्हालाच भेटलेच असं समजा. टोपी घातलीये जयेशला. जयेश आता पुढच्या सामन्यात चांगलं खेळायचंय बरं का. 2 स्वीट बॉक्स. सुधाबाई यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. सुधाबाई घ्या. परेश पाटील सावतचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी भरभरून शुभेच्छा आल्यात. वेलकम परेशजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. या ना सुधाबाई आपण सन्मान स्वीकारा. या या चांगले मित्र आहेत चांगले व्यक्तिमत्व बिझनेसमॅन फ्रॉम पिसे सुधाबाई पाटील. जयेश मस्त खेळलास पुढच्या सामन्याच्या शुभेच्छा. एमडी सगळं कुठे जायचं नाहीये. एमडी आमने फडा आपण इथेच थांबा आजूबाजूला. आपण घेतोय हा हेतूची सन्मान सुधाभाई यांचा. सर्वांचे लाडके गोड व्यक्तिमत्व सुधा सेठ पाटील पिसेगावचे उद्योजक ज्यांना आपण हेतूची सन्मानित करतोय सखा पाटील यांच्या शुभ हस्ते. तर नवीन सामना प्रेक्षक सुरू होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय मल्हार किरवली विरुद्ध विनोद पाटील यांचा भावाले संघ विरेन स्पोर्ट्स भावाले. 3 ओव्हरचा मुकाबला असेल. एकविरा स्पोर्ट्स संघ आयोजित एकविरा चषक 2024 अमने लोणाट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष एमडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस पाहतोय. दुपारचं सत्र सुरू आहे. नवीन सामना आपला इथे समोर सुरू होत असताना पहिला चेंडू मार्गस्थ. पहिला चेंडू हाफ वॉली घेऊन पुढे सरसावला होते. फलंदाज शफल सुद्धा झाले होते परंतु चेंडू वेगाने गेला. इन कटर होता. इन स्विंग झाला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन अगदी विसावला. एकही धाव नाहीये. मनीष स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो प्रशांत आणि नेहमीप्रमाणेच विनोद पाटील बॉलिंग मार्कवर. विनोद केणे हो बॅकवर्ड डिफेन्सिव्ह मागच्या पायावरती भार घेऊन अगदी सन्मान दिला ह्या सुंदर चेंडूला. अगदी मिडलवरती चेंडू होता विनोदचा. मस्तपैकी हाताळता चेंज ऑफ पेस सुद्धा केलं होतं. अशा प्रकारचे व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. आत्ता मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा सिग्नल देत असताना बाला माने सर आणि स्क्वेअर पंच आमचेच खेळाडू दिसत आहेत. रोशन मोगरे. वाईटच्या रूपात एक धाव इथे सुरू झाली आहे. चेंडूला खाली ठेवतोय. सुरेख मारा. फॅब्युलस. अगदी अति सुंदर. प्रत्येक चेंडूमध्ये एक व्हेरिएशन्स करतो बदल करतोय आणि बदल फार महत्वाचा आहे. जसं या ग्राउंडचा बदल झाला ह्या परिसराचा बदल झाला या असोसिएशनने बदल केला खूप क्रिकेटमध्ये. तसा बदल हा निसर्गाचा नियम आहे. जो नियम आपण कधीच मोडायचा नसतो. बदलला पाहिजे वेळोवेळी. धावसंख्या इथे 1 वरती आहे स्थिरावलेली. चाचपडत आहेत मनीष. 3 डॉट खेळले लागोपाठचे मनीष. एक वाईट जो आलाय त्याच माध्यमातून एक धाव इथे जोडली गेलेली आहे. जय मल्हार किरवलीचा संघ बॅटिंग करतोय. आता फक्त बॅकफुटला गेला. दिशा दिली. बॅटचा चेहरा ओपन केला. शॉर्ट मिड विकेट कडे कव्हर करेपर्यंत एक धाव इथे कव्हर केली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जय मल्हार किरवली संघाची 2 वर. सुंदर सामना जिंकून दाखवला एमडी स्पोर्ट्स सामने पडायच्या त्या सर्व महारथी खेळाडूंनी. होत्याचं नव्हतं केलं आणि ती बाजी मारली. बाजी पलटली. आत्ता हा लॉफ केला. उंच तगडा शॉट. ओ
सुंदर प्रयत्न, अति सुंदर, स्वतःला स्टेज केलं होतं, झेलचा प्रयत्न केला, षटकार वाचवला आणि पाहता पाहता त्या ठिकाणी फलंदाज स्किट झाले. नशिबाची साथ लाभते, डायरेक्ट हिट झाला आणि रोशन मोगरेंचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद, रनआउट. परंतु झेलसाठी जो प्रयत्न केला तो सुद्धा अतिसुंदर होता, कौतुक केलं पाहिजे. बॅट्समन बाद. पण ड्रेस कोड पाहतोय तो आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केला आहे, ते सन्माननीय 3331 हनुमानजी तरे येवईचे, त्यांचे आभार व्यक्त करतोय बावलेच्या वतीने. जे स्पॉन्सर सुद्धा ह्या संघाचे आहेत, सन्माननीय हनुमानजी तरे, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय तुमच्या या संकल्पनेसाठी. प्रत्येकाचं मोलाचं योगदान असतं, जसं MD साहेबांचं आमनेपाडासाठी आहे, पंडित गोडेचं देवरुंगपाडासाठी आहे, सखा पाटील यांचं सर्व संघांसाठी आहे. आणि हा चेंडू सुद्धा सुंदर आहे, षटक समाप्त सुद्धा झालेला आहे. आणि पाहता पाहता इथे षटकाची समाप्ती झाली आणि एक गडी बाद धावसंख्या जय मल्हार किरोलीची ती अवघी आणि अवघी फक्त तिघी 3 धावा, 3 धावसंख्या, एक गडी बाद. खूपच कमी धावसंख्या, 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये फक्त 3 धावा करताय पहिल्या षटकामध्ये. आता जोखीम घ्यावा लागेल. मोठा तुम्ही सामना खेळताय, मोठी टुर्नामेंट खेळताय, अशा टुर्नामेंटमध्ये तुमचं प्रदर्शन अगदी लाजबाब पाहिजे. मनोगत व्यक्त करत असताना किरोलीचा कॅप्टन म्हणाला होता की आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, बाकीच्या संघांनी काय केलं ते आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, आम्ही तो कसोशीने प्रयत्न करू. बघायचं आपल्याला पुढच्या षटकांमध्ये कशा प्रकारची बॅटिंग होईल ते. फिल्डिंगची जमावट केली जाते, खुली केली जाते, फिल्डिंग विखुरली जाते. पाहू शकता आपण पेट्रोलिंग करतायत. ऑन साईडला नजर मारूया. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एक 38 सर्कलमध्ये. डीप स्क्वेअर लेग घेतलाय, डीप मिड विकेट आमच्या उजव्या बाजूला. एक वाईडिस लॉंग ऑन म्हणजे काऊ कॉर्नरच्या जवळ, आणि आता लॉंग ऑनला लॉंग ऑफला घेतला जाते. ऑफ साईडची सिच्युएशन बघूया. एक डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, एक गल्ली आणि एक फ्लाइंग स्लिप विकेट किपरच्या उजव्या बाजूला. अशी फिल्डिंगची रचना केली जाते. सापळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज अनंताचा. अनंता केणी, पुराना चावल आ गए मैदान में. राऊंड द विकेट जातोय. पहिला चेंडू हा बॅट स्लाइस केली होती वेगाने आणि झेल सुद्धा उडाला होता, परंतु तो अवेगाने घेतला नाही. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप थर्डमॅन कडे. पाहता पाहता तिथे 2 धावा सहज पूर्ण झाल्या. अनंता केणीची स्पर्धा आपल्या समोर येत आहे. 2 दिवसापूर्वी अनंतांचा फोन आला होता, त्या स्पर्धेसाठी यायचं आहे. गोरसेच्या मैदानात स्पर्धा आहे ती 20-21 रोजी लीग नव्हे तर ग्रामीण फॉर्मॅटमध्ये असणार आहे. चांगलं नियोजन त्या स्पर्धेमध्ये असेल अनंताचं. आणि हा फुल टॉस फुलांचा चेंडू उडवायचा होता, बॅटची कडा लागली. स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना शॉर्ट झोनकडे वेगाने डीप मध्ये शतक येईपर्यंत अगदी सम्राट मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या. सम्राट मथुरची जोडी सकाळी आली होती. सखा पाटील साहेबांनी त्या बैलांवरती स्वार होऊन, त्या गाडावरती स्वार होऊन मस्तपैकी एक मिरवणूक काढली, गोल राऊंड मारला. आणि आज त्यांचा अड्डा सुद्धा आहे धामणगावकडे. बहुतेक 21 हारचा अड्डा आहे. 21 हारची शर्यत आहे. त्यांना शुभेच्छा देऊया. 21 लकी आकडा सुद्धा असतो, आहे सुद्धा, जसा MD साहेबांचा 28-28 आहे. यावेळेस कडक शॉट आहे, फोर्सिंग स्ट्रोक, शॉर्ट अँड जॅब स्टाईलचा, विराट कोहली स्टाईलचा फटका, पण तो एलिव्हेशन फार कमी. लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि फलंदाज झालाय प्रशांत फेल. अशांतता निर्माण झाले, विकेटचं पतन. 2 गडी बाद झाले. छान बॉल टाकला अनंताने, प्रवृत्त केलं फलंदाजाला समोर मारण्यासाठी. आणि समोर मारत असताना त्या फटक्यामध्ये आकार फार कमी होता, अंतर गाठू शकला नाहीये आणि सहज सोपा झेल टिपला लॉंग ऑफला. फिल्डर तैनात त्या ठिकाणी. शुभमने झेल टिपला, राहुलने झेल टिपला आणि बॅट्समन शुभम येतोय मैदानात. येस, शुभम येतोय इन ॲट 4, 4थ्या क्रमांकावरती. नवीन फलंदाज, पण तो धावा इथे कधी पुढे जातील हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. 7 धावसंख्या फक्त. जय मल्हार किरवली संघाची दुरावस्था झाली आहे.
या कठीण परिस्थितीतून कोण बाहेर कोणाला काढेल, कोण संकट मोचक बनेल. फलंदाज आलाय नवीन, बघायचं आपल्या समोर आहे. अगदी जुना अनुभव, तलवार जुनी आहे परंतु धार अजून आहे. अनंत केणे चेंडू पेस, फसवा चेंडू, चेंडू फ्लाय होतोय. झेल पण कॅरी झाला होता परंतु स्वतःला कॅरी नाही केलं. सकाळी आमच्या उजव्या बाजूला काय एका फिल्डरने स्वतःला झोकलं होतं बाउंड्रीच्या कडेला. जबरदस्त जॉन्टी रूटची आठवण झाली त्या प्रयत्नामध्ये. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. सूरज सपाट त्यांनी ती फिल्डिंग केली होती आणि त्यांनीच बॅटिंग काय केली, सगळ्यांना सपाट करून टाकलं होतं. बॅट पण सपाट झाली, चेंडू पण सपाट झाला आणि सामना सुद्धा सपाटच झाला. सूरज सपाटचा तो परफॉर्मन्स. आता सुद्धा पुलकारचा प्रयत्न होता, चेंडू हवेत जातोय. बॅकवर्स कडे बघा, झेल सोडलाय आणि हे तुमचे प्रयत्न तुम्हालाच नुकसानदायक ठरतील. सहज सोपे झेल इथे सुटतायत. सामना सुद्धा निसटू शकतो. अशा प्रकारची तुम्ही परवानगी देऊ नका. जेव्हा एखाद्या बॅट्समनला जीवनदान मिळतं तेव्हा तो बॅट्समन चमकत असतो, खतरनाक बनत असतो. जसा रोहित शर्मा हिटमॅन खतरनाक बनला. आपल्या टेनिस पटलामध्ये सुद्धा अनेक असे इतिहास आहेत की ज्याला जीवनदान मिळतो तो नंतर मोठी खेळी साकार करतो. धावसंख्या 10. बघा लगेच रिव्हर्सचा पैत्रा घेतला होता, चेंडू हँडल जवळ लागतोय. नीटचा मिडलिंग झालं नाही, टायमिंग झालं नाही. चेंज ऑफ पेस होता, अनंताचा अनुभव तिथे वापरला गेला होता. प्रॉपरली तो टप्पा टाकला होता, अगदी गुड लेन होती टप्पा आणि चेंडू स्लोवर फ्लाय झाला, बॅटला लागून गेला एका धावेसाठी आणि षटक संपल्याचा इशारा होत असताना 2 षटकांची समाप्ती आपण पाहतोय. प्रेक्षक, पहिली इनिंग सुरू आहे. जय मल्हार किरोली संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 वर. 11 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बरोबर 1:30 वाजलाय. जवळपास आजचा मध्यान्ह होतोय असं म्हणा हरकत नाही. सूर्य सुद्धा मध्यावरतीच आहे. सूरज देवता आणि ह्या दुपारच्या सत्रामध्ये एमडी साहेबांचं आगमन झालं. माजी सरपंच संतोषजी काकडे साहेब, सोबतीला सकाजी पाटील, इतर सर्व मान्यवर मंडळी आपल्यामध्ये उपस्थित. दीपेशजी पाटील आहे, मनोज आहे इताडेचा, नवनाथजी पवार आहेत, बागेतजी पाटील आहेत, गुरुनाथजी पाटील सुद्धा आहेत, मचिंद्रजी जाधव आहेत, सुधाभाई पाटील आहेत, भरतजी पाटील आहेत. हे सर्व आमचे सका पाटील साहेबांचे सोबती आहेत, सवंगडी आहेत, सहचर आहेत, दोस्त आहेत, यार आहेत, सखा आहेत. आणि हा फटका बघा कसा, एका टप्प्याने 4 चौकार. खूप छान पुलचा नजारा पेश केला. बॅकफुटला गेला होता, जागा नव्हती परंतु रूम बनवलं त्या ठिकाणी, फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला आणि पाहता पाहता तो चौकार आला मैदानाच्या मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या पुढे जात असताना 15 वर. हात खोलण्याचा प्रयत्न केलाय राहुल व ते आक्रमण सुरू झालंय. हा आक्रमण होता ऋतिकचा, सोबतीला शुभम आलाय नवीन फलंदाज. ऋतिक रोशन होतोय, रोषणाई भरा चौकार मारतोय आणि बघा लगेच पुनर्वसन झालं. डायरेक्ट वज्रेश्वरी टू जोगेश्वरी फिल्डिंगचं परिवर्तन झालं आणि आमच्या समोर आता अनंत केणे आलेत मिड विकेटकडे डीप मध्ये. हो, चकमा दिला, सरप्राइझिंग डिलिव्हरी, पण पंचांनी पाहिलं खूपच बाहेर आहे. चेंडू टप्पापर्यंत अजून बाहेर वळला. विकेट किपरचं गॅदरिंग चेक केलं बाळा माने सरांनी, इम्पॅक्ट चेक केलं होतं, गॅदरिंग चेक केलं, फिनिशिंग चेक केलं आणि सिग्नल दिला वाईटचा. अवांतरे धावसंख्या फुलत खुलत असताना 16 वर जय मल्हार किरोली संघाची. 25 ते 30च्या आसपास जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे परंतु इथे चेंज ऑफ पेस करतात वारंवार. अनंत केने जे केलं तसंच इथे बदल करतोय गोलंदाज. एक चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय. लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये एक वाईट जरी पडला तरी सुद्धा राहुल इथे प्रत्येक चेंडूला फटका मारू देत नाही नीटचा. 2 चेंडू झालेत. आता सुद्धा हा लेग स्वीप करायचा प्रयत्न होता, चेंडू अराउंड द लेग जातोय, लेग स्टिकच्या वरून. गोलंदाज फलंदाज शफल पाहतोय, विकेट किपरला चेक करतोय आणि बरोबर कॉइन बॉक्स स्टाईलने चेंडू टाकतोय. जसं एखाद्या कॉइन बॉक्समध्ये गल्ल्यामध्ये कॉइन टाकावा आणि बचत करावी तसं इथं बचत करतोय आपल्या संघासाठी मिस्टर राहुल गोलंदाज. पुढे सरसाला डान्सिंग डाऊन द विकेट. व्हॉट अ हिट, इट्स अ फ्लॅट सिक्सर, सुपर हिट सिक्सर. वाव, खूप छान, अगदी अटॅक केला, अटॅकिंग मोमेंट मध्ये आला. जसं एखादा भुकलेला वाघ जसा शिकार दिसतो तेव्हा असं अटॅक करतोय ना, अगदी वेगाने, जोमाने, आवेगाने, जोशाने, तेजाने.
प्रज्वलतेने, जाज्वल्याने, प्राज्वल्याने तसा अटॅक केला होता, षटकार खेचला. वाईडिस लॉंग ऑफला फील्डर तिथे पोहोचला होता, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर घणाघाती प्रहार. दोन्ही काय बंदुकीतून गोळी निसटली होती की काय, षटकार आला. धावसंख्या 22 वर. टर्न केलाय, मोडला चेंडूला, अगदी मोडीत काढला चेंडूला. आणि बघा, पाहता पाहता चेंडूने लक्ष गाठले, ते म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे जात असताना झोपडा स्टँड कडे, झोपडीमध्ये दाखल, चौकार. पहिल्या दिवसामध्ये झोपडावाल्याने खूप आनंद दिला. झोपडा गँग आली होती, झोपडा स्पोर्ट्स इताडे, मजा आली. धावसंख्या पाहूया चौकाराने 26 वर. आणि पुढचा टॉस आपण करायचा आहे. स्वराज्य स्पोर्ट्स नानकर विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवळ. दोन्ही कॅप्टन यायचं आहे. मुठवळचा कॅप्टन तर मस्त बोलतो अगदी इंटरव्ह्यू मध्ये. या शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. धावसंख्या 26 पर्यंत तर पोहोचली, मजल मारली चांगली. 30च्या पार जाईल का बघायचे, 30 पर्यंत जाईल का बघायचे. मानसिक दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केला, फुल टॉस परवानगी भेटली, टर्न केला, चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅट स्विंग छान होतं आणि सुंदर फिल्डिंग सुद्धा तिथे पेच झाली. पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा नाद केला जाईल आणि असं चित्र पाहायला मिळतं. त्या नादामध्ये फलंदाज फसलेला आहे, गवसलेला आहे. आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. विकेटचं पतन झालं तिसऱ्या धाव काढण्याच्या नादामध्ये. धावसंख्या बरोबर 28 वर. 28 धावसंख्या उभी केली आहे. वाजवी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. जे मला किरोली संघाने 29 धावांचं आव्हान उभं केलंय ते म्हणजे विनोद यांच्या भावाले संघापुढे. विरेन स्पोर्ट्स भावाले संघाला 29 धावांची गरज असेल 18 चेंडूंमध्ये. आणि आपण वळूया पुढच्या टॉसकडे. स्वराज्य स्पोर्ट्स नानकरचा कॅप्टन आणि रोशन स्पोर्ट्स मुठवलचा कॅप्टन दोघांनी यायचं आहे. सन्माननीय माजी सरपंच संतोषजी काकडे आपल्यामध्ये रजा घेत असताना धन्यवाद साहेब, आपण आलेत आणि स्पर्धेची शोभा वाढवली. तुम्हा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीने, सखा पाटील यांच्या वतीने. सन्माननीय एमडी साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. मदनजी दत्तू जाधव, अमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, डॅशिंग पर्सनॅलिटी, मनमिळावू व्यक्तिमत्व, दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस आणि ज्यांचा थाटमाट राजेशाही थाट पाहतो आपण, एमडी साहेब आपल्या स्क्रीनवर. टॉस करत असताना एका बाजूला नानकर, दुसऱ्या बाजूला मुठवळ. सावरी देवाला म्हणजे टॉस जिंकलाय तो रोशन स्पोर्ट्स मुठवळने. एमडीच्या शुभ हस्ते घ्या माझा, तो झाला आता तुझा. घ्या, मस्त थंड व्हायचंय. धन्यवाद एमडीजी. नाही तुझा आधी बॉलिंग फर्स्ट. कसं वाटलं पहिला सामना खेळताना? तुम्ही इंटरव्ह्यू पण मस्त दिलं होतं. कसं फील झालं खेळताना? मस्त. आणि आता कसं खेळणार? आता पण तसंच खेळणार. 100% दिलं होतं की द्यायचं बाकी आहे? दिलं होतं. आता तुझी भूमिका काय असेल या सामन्यामध्ये? फिल्डिंग करणार की फिल्डिंगच? बॅट तर हातात दिसते. आता बॅटिंगसाठी उतरायचे. स्वराज्य स्पोर्ट गेलेला सामना खेचून आणला होता. चांगला सूरज सपाटनी बॅटिंग सुद्धा केली होती. आणि आता ह्या सामन्यामध्ये टार्गेट किती करायचं वाटतं? 3 ओव्हरची मॅच. 35 ते 40 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही. सकाळी आपण आम्ही याच्या आधीच आले होते. तुम्ही टायमिंग मस्तपैकी राखता, याचं कारण मेन? पहिली सकाळचे टुर्नामेंट आहे, इथं उशीर न होण्यासाठी आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न केला. वा, छान वाटलं हे तुझं उत्तर. तुम्हाला पाहिलं सुद्धा सकाळी होतं. कशी स्पर्धा वाटते? नियोजन कसं वाटतं? नियोजन सकाळचं खूपच छान असतं. ते आमचे चांगले मित्र आहेत. आणि सकाळी तर म्हणाला होता की अजून चॅम्पियन स्पर्धा इथे राखलं नाहीये. चॅम्पियनचा प्रयत्न नक्कीच असेल? हो, नक्कीच असेल. पुढच्या वर्षी सरपंच ट्रॉफी झाली पाहिजे, हीच आमची इच्छा आहे. चला, असू दे, हरकत नाही. थँक्यू. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. टॉस जिंकलाय रोशन स्पोर्ट्स मुठवळच्या कॅप्टन आहे, त्याने स्वीकारला फिल्डिंगचा निर्णय आणि निमंत्रित केले फलंदाजीसाठी स्वराज्य स्पोर्ट्स नानकरला. जाऊया आपण स्वर्गीय सूरज पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. 29 धावांचं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. भावाले संघापुढे आव्हान 29 धावांचं. आव्हान संपुष्टात येईल की आव्हान पूर्ण केलं जाईल? 28 धावा डिफेंड करेल का संघ? बघायच्या जय मल्हार किरवली जो फिल्डिंग इथे सजावतोय.
चौ बाजूला प्रेक्षक पाहतोय आपण. दुपारच्या मध्यान्हला सुद्धा प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि आमच्या व्यासपीठातील सन्माननीय MD साहेब आणि सोबतीला सकाजी पाटील, इतर सर्व मान्यवर गुरुनाथजी पाटील सुद्धा आहेत आपल्यामध्ये. भागतजी पाटील आहेत, नवनाथजी पवार आहेत. निंबारे सर, येस, पहिल्या दिवसापासून निंबारे सर आहेत आपल्यामध्ये. सुधा भाई सुद्धा आहेत. दीपेश पाटील आहे. मनोज बसलाय. मनोज आमच्याकडे शिकला, निंबोलीला शिकला मनोज, बरेच वर्ष होता. तर चला मैदानात जाऊया आपण. अनंत केणे विथ मंगल भवन मंगलधारी, जय श्रीरामांची झाली स्वारी. श्रीराम आगे हमारे घर आ गए. आणि जल्लोष सुरू झाला. नवीन वातावरण निर्मिती झाली. 500 वर्षांची आपण जी प्रतीक्षा केली होती, वाट बघितली होती, ते स्वप्न अखेरीस पूर्ण झालं. तब्बल 1800 कोटी रुपये खर्च करून श्रीराम मंदिरची उभारणी झाली आणि तो जगत सोहळा साजर झाला. पण तो हा क्रिकेटचा महासोहळा आज कोण जिंकेल, कोण चॅम्पियन असेल, त्याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी मिळेल. सुरू झालेला सामना, धावांचा पाठलाग. पहिला चेंडू पडतोय पुढे, टच केला, जेंटल टच. अगदी समजदारचं क्रिकेट करत असताना अनंत केणे, पुराना चावल है भाई साहब, लगा दिया चौका. पुढे ससाले बॅटचा फेस ओपन केला, चेहरा उघडला फक्त, आणि जसा स्पीड होता चेंडूचा त्या स्पीडला फक्त अजून स्पीड धारण करून दिलं अनंत केणेने. आणि पहिला चेंडू होते चौकार इथे लगावलाय. फ्लाइंग स्लिपच्या बाजूने चेंडू गेला वेगाने. अशा प्रकारचे चेंडू वेगाने जात असतात आउटफील्ड फास्ट असेल तर. आणि धावसंख्या इथे 4 वर. 29चं लक्ष हे माफक लक्ष आपण जरी म्हणतो तरी सुद्धा काही विकेटचं पतन जर झालं तर हा सामना दिलखेचक होऊ शकतो, हाय व्होल्टेज बनू शकतो. नेक्स्ट डिलिव्हरी मनीष, फुल टॉस, इनसाइड आउट. सुंदर फटका मारतोय अनंत केणेच्या बॅट मधला. हा एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये शतक आला, पोचला लॉंगापूरून. आणि तो पोचण्याच्या आधीच नॉनस्ट्राइक एंडला फलंदाज मंगल सुद्धा पोचले सुरक्षित पद्धतीने आपल्या घरामध्ये. आणि अनंताने अजून 2 धावा इथे लुटलेल्या आहेत. लयलूट होते धावांची. लय भारी बॅटिंग करतोय अनंता. आणि धावसंख्या 6 वर 2 चेंडूंमध्ये. 18 चेंडूंमध्ये 29 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी विनोदच्या भावाले संघापुढे आहे विरेन स्पोर्ट्स भावाले. जय मल्हार किरवली बॉलिंग करतोय. चेंज ऑफ पेस, लेग ग्लान्स, आणि बघा त्या ठिकाणी जल्लोष. विकेटचं पतन, जमावट केली ती, सापला इथे निर्माण केला होता, ते ट्रॅप मध्ये अडकवलं अनंत केणेची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागतोय भावाले संघाला. अतुल सुरेकर आपण आलात, डीजे मास्टर. चेंडू फुलर लेनचा होता, लेग स्टिकला सोडून जाणार, फक्त त्याला ढकलायचं होतं लेग स्वीपच्या स्टाईलने, परंतु तो चेंडू उडाला, कडेला लागला बॅटच्या आणि त्या कॉर्नरला लागल्यामुळे तो झेड फ्लाय झाला होता. मस्त पद्धतीने फिल्डरने कोणतीच चूक न करता विकेटचं पतन केलं झेल टिपून. धावसंख्या 6 असताना विकेटचं पतन झालं. आता मंगलच्या सोबतीला नवीन फलंदाज येतोय मिस्टर नागेश. एक चौकार, एक डबल, एक विकेट, असं 3 चेंडूंचं लेखाचं कमाला सांगतोय वैभव पवार. आणि धावसंख्या 6 वर. अनंत केणेने वार केले होते, पलटवारचा प्रयत्न होता, परंतु इथे पलटवार केला गोलंदाजाने, विकेटची प्राप्ती केली महत्वाचं. आणि जोश जल्लोष तयार झाला. आत्ता मात्र बघा विकेट किपर कशी स्टाईल मारतायत बघा. चेंडू निसटला हातातून त्यांच्या. आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली बाईच्या माध्यमातून. पंच केकेस सांगत असताना स्क्वेअर लेग पंच बाळा माने, प्रशांत बजागे आहेत, तेच पुढे बोलणार होतो. आमचे कॅमेरामॅन आहेत आणि ऍक्टिंग करतात बघा ना कसे, जसं काय चेंडू लागला आहे, चेंडू निसटला ते दाखवत नाही.
धावसंख्या 7 वर 7 ऑन द बोर्ड. वारा आलाय. वारा कोणाला घेऊन जाईल सांगू शकत नाही, परंतु हा क्रिकेटचा वारा नव्हे तर हवेचा वारा आहे. धुलोरा आहे. यावेळेला खोदून काढलाय फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह झालाय. फॉरवर्ड केले रिझनकडे. क्षेत्ररक्षक वेगाने मिड विकेटवरून धावत गेला आणि त्या दरम्यान धावून पळून 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण. लक्ष समोर आहे 29 धावांचं. सुरुवात तर छान करून दिली अनंत केणेने, परंतु विकेटचं पतन झाल्यानंतर असं वाटलं की संकट अजून ओढवतील, परंतु नाही. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या धावा मिळतायत, मिळू लागल्या. धावसंख्या 9 वर 9 ऑन द बोर्ड. चांगला रनअप आहे. रिलीज करतोय वेगाने, परंतु आवेग जास्त आहे त्या रिलीज मध्ये. जास्त शोल्डरचा वापर केला. अचूक दिशा, अचूक लाईन, अचूक टप्पा याचं नियंत्रण तुम्हाला जमलं पाहिजे. ते नियंत्रण गमावलं मनीषने आणि त्या ठिकाणी बघितलं आपण स्वैर मारा. पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या अवांतरने 10 वर. पुढचा सामना असणार आहे स्वराज्य स्पोर्ट्स नानकर आणि रोशन स्पोर्ट मुठवळ. आपण सज्ज राहायचं आहे. टॉस झालेला आहे. हा फॉल उचललाय. खूप डोक्यावरती गेलं. त्याच कारण की चेंडू खूप उंच जातोय आणि झेल घेण्यासाठी आलाय मिस्टर प्रशांत बजागे. होतं पण तो नजर अगदी तिथे चुकीची होती. जास्त उंच नजर गेल्यामुळे चेंडू त्या नजरेच्या समोर उंच उडाला आणि पाहता पाहता तो वेगाने येऊन प्रशांत बजागने काय स्टान्स दाखवला, चांगलं जजमेंट दाखवलं आणि त्यांनी भरपाई केली त्या मिसफिल्डिंगची झेल घेऊन. फलंदाज मंगळ बाद झाला. धावसंख्या सीमित आहे ती 10 वर. 1-0 ऑन द बोर्ड. धावा ठीक आहेत, ठीकठाक आहेत म्हणू शकतो, परंतु 2 गडी बाद झाले. ओपनिंग बॅटिंग लाईनअप कोसळली आहे. ओपनिंग पेअर ढासळली आहे. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 12-19 समीकरण. बालकृष्णजी पवार सुद्धा आलेले आहेत. नानकरचे अमोल जाधव साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. अमोलजी जाधव, बालकृष्णजी पवार. अमोल जाधव म्हणजे आम्हाला ज्यांनी चेंडू पुरवलेत, बॉलचे पुरस्कर्ते आहेत. सन्मान चिन्ह सुद्धा दिलेत. सन्मान चिन्ह दिलेत अमोल जाधव साहेबांनी. आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करतोय. प्रत्येकाने काही ना काही दिलंय, तर आम्ही विनंती करतोय अमोल जाधव साहेबांनी यायचंय. आम्ही आपल्याला पाहतोय. तुम्ही कॅमेऱ्यापासून लपू शकत नाही आणि आमच्या नजरेतून सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाहीये. हे आमच्या नजरेतली माणसं आहेत. फ्लाय झालेला चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होते लेग स्लिपला. अगदी झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज फेल. मॅच मध्ये कमबॅक करतोय का बघा. ज्याने आम्हाला 15,000चं बक्षीस कॅशमध्ये दिलेत. कॅशच्या माध्यमातून नक्कीच मोलाचं योगदान. आम्ही आपलं हार्दिक स्वागत
करतोय दत्ताजी वाघे. या फुलरलेचा चेंडू फक्त दिशा दिली, बॅटचं फेस ओपन केलं तर ड्राईव्ह केलं ऑन साईडला आणि मिस फिल्डिंग झालं. दबाव घेत आहेत, प्रेशर मध्ये येत आहेत, प्रेशर टाकलंय. परंतु तुम्ही 3 विकेट प्राप्त केल्यात, ते सोडू नका मोमेंटम. बॅट्समन प्रेशर टाकतायत, त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, चाच पडले त्या ठिकाणी फिल्डर आणि मिस फिल्डिंगचं कारण ठरलं की 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. धावसंख्या एकूण 12 वर. 12 ऑन द बोर्ड. 29चं लक्ष आहे. रिवर्सचा पवित्रा गरज होती का, परंतु त्या ठिकाणी नशिबाची साथ सुद्धा मिळते. चेंडू गेला लॉस्ट स्टॉप कडे. भगवानजी पाटील सका पाटीलच्या बॅनरला धडक देत असताना चांगलं नशिबाची काही प्रमाणात साथ नक्कीच लाभली या ठिकाणी. त्याचं कारण की नशीब कोणाच्या बाजूने जात असतं वैभव, जो 99% मेहनत करतो, परिश्रम करतो, त्याच्या बाजूने 1% नशीब जेव्हा झुकतं वळतं त्यावेळेला ती व्यक्ती आणि त्या खेळामध्ये यशस्वीता प्राप्त होत असते. तसंच इथे पाहायला मिळते का बघायचं. धावसंख्या 16 वर आहे. 16 ऑन द बोर्ड. न थकता, न वागता, न झुकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं, याची प्रचिती आपल्याला येत असते. त्यासाठी प्रयत्न आधी करा. फक्त नशिबावरती अवलंबून राहू नका, हातांच्या रेषावरती अवलंबून राहू नका. ज्यांचे हात तुटलेले आहेत त्यांचं सुद्धा नशीब फुलत असतं, मग त्यांनी काय करावं. त्यांच्या हातांना रेषा नाहीत का, त्याचे हातच नसतात. म्हणून नशीब हा फार मोठा घात करणारा माणूस आहे असं समजा. नशीब जर तुम्हाला काय चांगलं देणार असेल त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होत असते. नशीब जर काय तुम्हाला अप्रतिम देणार असेल त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. म्हणून अशक्य ते शक्य करावं, कठीण ते सोपं साध्य करावं, आणि त्याला म्हणतात प्रयत्न. तो प्रयत्न इथे केला पाहिजे. धावसंख्या ते पुढे सरकत असताना 1ने 17 वरती जाऊन ठेपलेले आहे. दुसरं षटक मार्गस्थ. आपटी देण्याचा प्रयत्न आणि हा फुलर लेनचा आपटी होता, अगदी खूपच बाउन्सिंग. स्वैर सुद्धा ठरवलाय, पंचांचा सिग्नल, वाईटचा इशारा. अवांतर धाव मिळत असताना बघा अजून नशिबाची साथ मिळते. ठळक फॅक्टर ऑन फॉर द टीम ऑफ भावाले. विरेन स्पोर्ट्स विनोद यांचा संघ भावाले. धावसंख्या इथे वधारलेली आहे 18 वर. 18 ऑन द बोर्ड. अजून खूप चेंडू शिल्लक आहेत, खूप धावा येणं बाकी आहे. टर्न केला चेंडूला, अक्षरशः फ्लाइंग डिलिव्हरी होती आणि झेल सोडलाय की मॅच सोडलीये. ओय प्रभू, हे श्रीरामा, हे काय घडलं. घडीत घडलं आणि नक्कीच हे सामना बिघडण्याचं काम झालंय. असं वाटतं की या ठिकाणी ग्रीप चेंज होते, सामना टर्न होतोय की काय, आणि वळतोय, झुकतोय भावाली संघाकडे. दत्ताजी वाघे साहेबांना पुन्हा विनंती, आपण स्टेजवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आम्हाला 3रं बक्षीस दिले कॅचच्या स्वरूपामध्ये 15,000. वा, या. आता सुद्धा दत्ता वाघेंकडे चेंडू जातोय, मोठा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, आणि आता मात्र प्रयत्न सफल ठरतायत. वेगाने शतचकाला आणि तितक्याच आवेगाने फेकी करतोय. त्या दरम्यान सुसाट वेगाने धावा पूर्ण होत आहेत 2, आणि धावसंख्या 2 पुढे जात असताना भावाली संघाची 29चं टार्गेट आहे. धावसंख्या पोहोचली 21 वर. समीकरण बदलतंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 8 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, आणि कुठे नेऊन ठेवला सामन्याचं कारण की इथे काही मिसफिल्डिंगचं कारण ठरलं. झेल सोडले आपण, जणू काय सामना सोडला की काय, पण त्याचं उत्तर तुम्हाला काही वेळेत भेटेल. काय घडेल बघायचं आपल्याला. 6 चेंडू असणार आहेत. या दत्ता वाघे, या तुम्हाला खूप आवडीने बोलत आहेत, सगळे प्रेमाने बोलतात. या आले. येस, वेलकम दत्ता दादा, वेलकम. 6 चेंडू 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्याबरोबर 10, त्यानंतर आल्या आता 11, आणि आता हव्यात फक्त 8. चांगलं समीकरण आहे. मॅच अगदी न्यूट्रल आहे. काही विकेट जर प्राप्त झाल्या तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो, आणि तो नेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. प्रयत्नाला फार महत्व आहे. स्वप्न तुमचं, म्हणून प्रयत्न सुद्धा तुमचेच पाहिजेत. तुमचं स्वप्न कुठल्या नवसाने किंवा नशिबाने पूर्ण होणार नाही, ते तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. तुमच्या विजयाची भावना तुमच्या मनातून आली पाहिजे. अगदी मनाने जिंका तुम्ही. रणाने तर सर्व जिंकतात, पण तो मनाने जो जिंकतो तो कधी आयुष्यामध्ये हारत नाहीये. रणाने हरलात तरी चालेल, मनाने हारू देऊ नका. तो प्रयत्न इथे होईल का बघायचं. पहिलाच दांडी गोल. दॅट्स इट. मॅच मेट्रिक्स, फलंदाज बाद. वाव.
मस्तपैकी अगदी एसटी जशा काय दिसत होत्या गोलंदाजाला मिस्टर शुभम याने शुभ कार्य केलं आणि पहिल्या चेंडूमध्ये सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलंय. संजीवनी प्राप्त झाले सामन्यामध्ये, उत्साह जल्लोष निर्माण झालाय, प्रेरणा दिली आपल्या संघाला आणि आशा उंचावल्या आपल्या संघाच्या, हे म्हणायला हरकत नाहीये. जय मल्हार किरोली संघ इथे धावांचा डिफेंड करतोय, धावांचा पाठलाग करतोय. वीरेन स्पोर्ट्स भावालीचा विनोदचा संघ. आता मात्र त्यांचे 4 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज राहुल येतोय ज्यांनी बॉलिंग शेवटचं षटक हाताळलं होतं आणि तब्बल त्याने 17 धावा खर्च केल्या होत्या. तो राहुल आलाय. हो चांगला ऍक्शन आहे, परंतु हा टप्पा चुकीचा आहे. स्वेर मारा, डोक्यावरती हात की मी काय केला, माझा स्वतःचा घात, माझ्या टीमचा घात असं सांगत असताना दर्शवतो. बॉडी लँग्वेज, शरीर भाषा खूप काही सांगत असते. धावसंख्या 22 वर आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. कोण जिंकेला सामना, कोण जिंकेले चषक, आई एकविरा चषक 2024 पाहतो आपण. कोण असेल चॅम्पियन, आज की शाम किसके नाम. खूप सारे इनाम मिल जाएंगे, ऐसा करके नहीं मिलेंगे यार. विनाशकाल विपरीत बुद्धी म्हटलं जातं याला, विनाशकाल विपरीत बुद्धी. अचूक मारा करून पहिला चेंडू ते विकेटचं पतन केल्यानंतर कशा प्रकारचा तुमचा कमबॅक पाहिजे. मोमेंटम तुम्ही इथे गमावलाय म्हणू शकतो आपण. आता बॅट्समन हवी ठरू शकतात, त्यांचं मनोबल वाढलंय. लगवाचे 2 डॉट नाही काढले तर वाईट पडले, त्या कारणाने काय झालं, 2 धावा सुद्धा वाढल्या आणि 2 चेंडू तुम्हाला जास्त टाकावे लागतील. धावसंख्या 23 वर. अजून पण 5 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन येईल का बघायचंय. मोठा फटका मारायचा होता, चेंडू जातो ऑन द कार्पेट वेगाने, क्षेत्रक्षक येतोय आणि अवेगाने फेकतोय सुद्धा. नोचा इशारा पंचांचा. दुग्ध शर्करा योग येतोय. आधीच कर्ज बाजारी यार, त्यात उतने शेजारी आले कुठून. खूप 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 अगदी बॅड लक अँड बॅड बॉलिंग. खराब बॉलिंगचा नमुना पेश करतोय गोलंदाज आणि सामना अगदी सोडतोय की काय, निसटला आता जणू हातातून. अजून पर्वणी मिळते. हातखोलाची फ्रीटचा चेंडू पुढचा असेल. धावसंख्या या 9 पुढे गेलेली आहे 25 वर. 25 29चं लक्ष आणि फ्रीटचा चेंडू. हातखोलाची पूर्णपणे संधी, परमिशन मिळते आता, लायसन्स टू मेक द बिग हिट, बिगी. फलंदाज सज्ज आहे, त्याच्या मनात काय चाललं असेल, त्याला पर्वणी आहे की मी मॅच फिनिश करू शकतो या चेंडूवर. आणि गोलंदाज बघूया कमबॅक करतो का. फुलर लेनचा अचूक मारा, ब्लॉक डिलिव्हरी होती, बॅट अँड पॅडच्या मधून खोदून काढलं. एक सिंगल आली. खेळाडू कक्षामध्ये उत्साह आणि त्याच्या बाजूलाच मंडप जे आहे त्या मंडपामध्ये आमचे सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कर्ते अमोलजी जाधव बसलेले आहेत. अमोलजी जाधव आपण यायचंय, आम्ही आपल्याला पाहतोय. आपण या मंचाकडे या, आपलं हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये एका धावेने धावसंख्या 26 वर. 3 धावांची अजून गरज. 4 चेंडूंमध्ये 4-3 समीकरण बघा. चेंडू का वाढवले तुम्ही स्वतःहूनच. 1 नो टाकला, 2 वाईट टाकले आणि स्वतःचा विनाश करून घेताय की काय. पण तो अजून सामना संपला नाहीये आणि सोडू सुद्धा नका. प्रयत्न करतोय, बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना लेग स्लिप, फ्लाईंग स्लिप दोघे धावतात पळतात. सिंगलची प्राप्ती झाली. हाय बॅकलिपचा वापर केला होता फलंदाजाने आणि 1 धाव सुद्धा पूर्ण झाली. एका धाव्याने कैलाच्या खात्यात भर, संघाच्या खात्यात वाढ. भावाली संघाची धावसंख्या 27 वर. 3 चेंडू 2 धावांची गरज. सामना अगदी जवळ येऊ पाहतोय, शेवटच्या चेंडूपर्यंत जातोय आणि ते पाहण्याजोगं आहे. अजून बॉलरनी प्रयत्न केले पाहिजेत, हा चेंडू काढला पाहिजे व्यवस्थितपणे. 2 चेंडू अजून काढले पाहिजेत, ते सुद्धा डॉट काढले पाहिजेत किंवा विकेटची प्राप्ती पाहिजे. आपण म्हणतो खरं, परंतु त्याच्या मैदानामध्ये काय मेहनत चालला असेल बॉलरच्या. त्यानेच 3 स्वेर चेंडू टाकले, 1 नो 2 वाईट आणि तोच सामना जिंकू देऊ शकतोय, त्याला सुद्धा माहिती आहे. फक्त त्याचा आता पुढचं परफॉर्मन्स चांगलं पाहिजे, रिलीजिंग चांगलं पाहिजे, अचूक टप्पा वापरला पाहिजे. हो, फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी जेंटल पुश करतोय आणि बघा त्या ठिकाणी नाखुश करतोय आता फिल्डर. कमरेवरती हात बॉलरचे आणि पाहता पाहता सामना झाला समाप्त. मॅच विन बाय भावाले टीम. अभिनंदन.